तुला पाहता भाग 2. त्या दिवसानंतर आमच्या भेटी रोजच्या रोज झाल्या. लोकलच्या गर्दीतही त्याच्यासोबत असताना शांत वाटायचं. त्याचा तो शांत स्वभाव, प्रत्येक गोष्टी मनापासून ऐकण्याची सवय आणि त्याच्या डोळ्यातला तो अलगद आपलेपणा हळूहळू माझ्या मनात खोल रुजू लागला. एक संध्याकाळी आम्ही दोघं स्टेशनला बाहेर एका टपरीवर चहा घेत बसलो होतो. पाऊस भुरभुरत होता आणि त्याने सहज विचारलं, तुला पाऊस आवडतो? मी हसत म्हणाले, हो, पण एकट्याने नाही. कोणीतरी खास सोबत असेल तर अजून सुंदर वाटतो. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्या नजरेत काहीतरी होतं. काहीतरी सांगायचं होतं त्याला, पण तो थांबला. त्या रात्री घरी आल्यावर त्याचं ते शांत राहणं, काहीतरी सांगायची त्याची ती ओढ, सारं मनात रेंगाळत राहिलं. काय सांगायचं असेल त्याला? ह्या विचारांनी झोपही लागली नाही. एक अनपेक्षित क्षण. दुसऱ्या एक दिवशी संध्याकाळी ट्रेनमध्ये मी उभी होते. स्टेशन आला आणि तो नेहमीसारखा माझ्यासोबतच उतरला. पाऊस पुन्हा सुरू झाला होता. आम्ही दोघे एका झाडाखाली थांबलो. तो काहीतरी विचारात होता. अखेर काही क्षण शांत राहून त्याने मला पाहिलं आणि हळूच म्हणाला, माझ्या मनात काय आहे तुला समजलंय ना? मी थोडीशी गोंधळलेली आणि मग हळूच म्हणाले, कदाचित, पण तू सांगशील तर नक्की कळेल. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. तो एकदम गंभीर झाला आणि म्हणाला, तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच काहीतरी वेगळं वाटलं होतं, पण आता खात्री झाली. मला तुझ्यासोबत प्रत्येक क्षण घालवायचा आहे. तुला पाहिलं की सगळं जग सुंदर वाटतं. आय थिंक आय लव्ह यू. त्या शब्दासोबतच पाऊस जरा जोरात कोसळू लागला आणि माझ्या मनात सुद्धा तसाच पाऊस पडत होता. प्रेमाचा, आनंदाचा आणि नवीन सुरुवातीचा. आता पुढे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी कमेंट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.